तर पुणे जिल्ह्यातल्या मुळशीतील वरसगाव धरणाजवळ वादग्रस्त आय.एस. अधिकारी पूजा खेडकर फॅमिलीची 25 एकर जमीन आहे। तडवली या गावातील पिस्तूल दाखवून शेतकऱ्याला धमकी दिली ते क्षेत्र केवळ 2 एकर आहे। याच वादग्रस्त जमिनी शेजारी उर्वरित 23 एकर जे आहे ती डोंगरमाथ्यावर दिलीप खेडकर यांनी अनधिकृत उत्खनन केलं होतं। या प्रकरणी मुळशीतील तहसीलदारांनी कारवाई करत 1.5 लाखांचा दंड वसूल केला होता। थेट वादग्रस्त जमिनीवरून TV9च्या प्रतिनिधींना आढावा घेतला। निसर्गरम्य वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरच्या हा असा सगळा नयनरम्य असा विहंगम असं दृश्य आहे आणि ह्याच परिसरात वादग्रस्त IPS अधिकारी खेडकर यांची 1-2 नव्हे तर जवळजवळ 25 एकर जमीन आहे। जो 2 एकरचा वाद होता तो पिस्तुलीचा वाद होता, जिथे पिस्तूल काढून शेतकऱ्यांना धमकवण्यात आलं। पण अजून एक प्रकरण आज समोर आले TV9च्या बरोबर आपण बघू शकता। ह्याच वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरचा जो डोंगर आहे तो खेडकर कुटुंबियांनी 3 वर्षापूर्वी उत्खनन केलं होतं, बेकायदेशीर उत्खनन केलं होतं आणि त्या उत्खननाच्या बदल्यात त्यांना तहसीलदारांनी जवळजवळ 1.5 लाख रुपये दंड केला होता। त्यामुळे एक नवीन प्रकरण आज खेडकर कुटुंबियाचं समोर येतंय। ह्या परिसरात 1-2 नव्हे तर 25 एकर अशी जमीन आहे आणि त्यातले 20 एकर जमीन ह्या सगळ्या जे बरसगावचा जो लेक व्ह्यू आहे, धरणाचा व्ह्यू आहे, सुंदर असा व्ह्यू आहे, त्या परिसरात त्यांची जमीन आहे आणि त्या परिसरात पण 3 वर्षापूर्वी त्यांना 1.5 लाखाचा दंड बेकायदेशीरपणे भरावा लागलाय। त्यामुळे पिस्तूल प्रकरणानंतर आता बेकायदेशीर उत्खननाचा एक नवीन प्रकरण खेडकर कुटुंबीच्या समोर आलेलं आहे। कॅमेरामन विक्की चव्हाणसह संजय दुधाने, मुळशी, पुणे।